पालकांची प्रचंड गर्दी होते की मुलांना हातात घेऊन घरी न्यायची. मुलंही घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे त्याच्यावरती आणि जो काही रिपोर्ट्स येत आहेत त्या सगळ्या बदलापूर कांडातनं, ते बदलापूर कांड भयंकर आहे, भयंकर. म्हणजे माणूस जातीला काळीमा फासणारं कांड आहे ते. त्यालाच धरून आज राज ठाकरेंनी असं म्हटलंय की बदलापूर घटनानंतरच कशा काय या घटना सगळ्या बाहेर येतात, यामध्ये काही राजकारण तर नाही ना, अशा पद्धतीने. असं आहे साधारण ह्या घटनांबद्दल जास्ती पालक बोलत नाहीत. त्यांच्या इज्जतीचा आणि इब्रतीचा सवाल असतो. हा मेंटल ट्रॉमा असतो, मेंटल स्ट्रेस असतो. माझ्या मुलीवर बलात्कार झाला असं आई वडील बाहेरून सांगतील का? मी त्या आई वडिलांना सलाम करतो ज्यांनी बाहेरून सांगितलं की पोलीस आमच्यावर दबाव आणतायत, पोलीस आम्हाला धमकावतायत. आपल्या लहान पोरीवर बलात्कार झालेला असतानाही त्या पालकांनी एवढं धैर्य दाखवलं. त्या माणसाला माझा मनापासून सलाम. संताप व्यक्त केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जो विकृत व्यक्ती जो होता गुन्हेगार आहे त्याचं गुप्तांग कापलं पाहिजे, इतका तरी संताप व्यक्त केला. त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. असं म्हटलं की शिवसेना हा मोठा भाऊ आहे, तर या मुंबईच्या जागेमध्ये शिवसेना जास्त जागा महाविकास आघाडी सोडेल का? अहो मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती तो जास्त जागा मागेल का, मग कमी मागेल का, मग लहानाचा मोठा होईल का? कशाला नको? मी जायला ना मोठा भाऊ आहे. राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित आहे? अहो ते नंतर सांगू ना आम्ही. आमचं जागा वाटप आली की चिठ्ठी तुमच्या हातातच देणार आम्ही. कधीपर्यंत नागपुरामध्ये मुंबई की सिटी को लेकर बातचीत हुई है? आज बदलापुर और पूरे महाराष्ट्र में जो बलात्कार की घटनाएं हुई हैं और उस मामले में जनता के मन में जो रोष है उसके ऊपर ज्यादा बात हुई. और उसका ये रोष, ये सामाजिक रोष है, पॉलिटिकल रोष नहीं है. ये पॉलिटिकली मोटिवेटेड मूवमेंट नहीं है. जनता उतर रही है रास्ते पे, और जब जनता उतर रही है रास्ते पे तो ये मतलब है कि विद्रोह की आग लग चुकी है. मुंबई में क्या होगा? हमने हिंदी होते ना, सीट शेयरिंग को लेकर मुंबई में शिवसेना बड़ा भाई रहेगा, क्या आपने कहा? मैं बिल्कुल हमेशा कहता हूं, लोकसभा में भी शिवसेना बड़ा भाई था. बंबई को लेकर अगर हम बोले तो बंबई में भी शिवसेना बड़ा भाई रहेगा. सर, राज ठाकरेंनी मोठा आरोप केला शरद पवारांवरती. पुन्हा एकदा आरोप केला. महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण ते दरवेळेस बोलतात. ते जातीपातीचं राजकारण कोण करतं, कोण भोंगे फोडायला जातं, तो कोण बाहेरच्या लोकांना मारायला जातं, कोण उत्तर भारतीयांच्या कानाखाली मारतं, हे सगळ्या भारताला माहिती आहे. त्यांना फक्त बडबडायचं असतं, त्यांना बडबडू द्या. ते जास्त लक्ष देत जाऊ नका. त्यांनी असं म्हटलंय की लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारकडे नाही आहेत द्यायला, तिथून पुढे तुम्ही कसे देणार, असा एक सवाल केला त्यांनी सरकारला. आणि उद्या जाऊन ते एकनाथ शिंदे बरोबर चहा प्यायला बसतील. एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या घरी जातील, चहा बी पितील, बिस्किट खातील आणि येतील. त्यांच्याबद्दल काय विचारत जाऊ नका मला जास्त. सीट शेयरिंग को लेकर मुंबई में आप कितनी सीटें लड़ना चाहती है आपकी पार्टी? अरे भाई, जो लिस्ट टाइप होगी वो लिस्ट पहले आपको ही लाके दूंगा, मैं ही लाके दूंगा. चिंता काहे कर रहे हो? आशिष दामलेंच्या पत्नीवरती गुन्हा दाखल झालेला आहे. ज्या ठिकाणी बदलापूरमधील घटनेवरती संपूर्णपणे विरोधकांवरती गुन्हा दाखल होत असताना आता सत्ताधाऱ्यांवरती देखील गुन्हा येथे दाखल आहे. तसं फक्त या कसला गुन्हा? की त्या मुलामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होत्या आणि या संदर्भात त्यांनी देखील घोषणाबाजी वगैरे केलेली आहे. अहो मी तुम्हाला सांगतो, आशिष दामलेच्या बायकोनी काहीही चूक केलेली नाही. संपूर्ण बदलापूर शहरातली पालक बाहेर आले होते. किती जणांवर गुन्हा दाखल केला? मी सांगतो, एक परिस्थिती पुढच्या आठवड्यात अशी उद्भवणार